जाणार आहोत खोपोलीच्या गगनगिरी मठात. तर त्याचं इंट्रोडक्शन माझी फ्रेंड देणार आहे. ओके, सो हाय गाईज, मी श्रेया. आज आम्ही आमचे सगळे स्कूल फ्रेंड्ससोबत सगळे आहे चार. अरे हा 4 लोक आ रहे गाइस. ओके, सो आम्ही सगळं जाणार आहे खोपोली स्टेशन. आम्ही आता आहोत. आम्ही जाणार आहे गगनगिरी महाराज या मठामध्ये. सो बघूया कसा दिवस जाते कसं नाही. गाईज स्टेशनवरून निघाल्यावरच तुम्हाला अपोजिट साईडला ऑटो स्टँड भेटेल. तिथून 20 रुपीज शेअरिंग ऑटो आहे. बट आम्ही जाताना वॉकिंग गेलो आणि सोबतच आम्ही नाश्ता केला. गाईस आता आम्ही पायी चालत 10 ते 15 मिनिटात मंदिरात पोहोचणार आहोत. आणि गाईस इकडचं वातावरण खूपच जास्त पीसफुल आहे. लाईक तुम्हाला इथे काफी शांत वाटेल. तेच आम्ही मंदिराच्या दिशेने चाललेलोच होतो तर आम्हाला तिथे विश्वेश्वर मंदिर भेटलं. तर आम्ही तिथे पण दर्शन केलं. तर तुम्ही पण येत असाल तर नक्की आता एकदा विजिट करा. गाईज तुम्ही फक्त 1 रुपीजमध्ये इथे तुमचे फुटवेअर ठेवू शकता. आणि बाजूलाच आहे ना ट्रेनचा टाईम टेबल आहे. फ्रिक्वेन्सी कमी आहे तर तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. गाईज दर्शन घेण्या अगोदर तुम्हाला महाप्रसाद कूपन काउंटर मिळेल. तिकडून तुम्ही 20 रुपीज देऊन महाप्रसादाचा कूपन घेऊ शकता. गगनगिरी महाराजच्या गाडीने प्रवास करायचा ती सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवली आहे. इकडे आपल्याला स्वतःचा ताट स्वतः स्वच्छ करायचा आहे. समाधी मठाच्या बाहेर निघताच आपल्याला गुहेकडे जाणारा एक रस्ता मिळतो. तिकडे गगनगिरी महाराज ध्यान करायचे. आणि गाईज इकडे भक्त निवाससुद्धा आहे. इकडचे चार्जेस खूप मिनिमल आहे. आताच जर तुम्ही पाहू शकता एवढा सुंदर परिसर आणि एवढी ग्रीनरी आहे तर पावसाळ्यात तर एकदम हेवनच होत असेल. आणि इकडचे वॉशरूम्स पण खूप क्लीन आहे. असं तुम्हाला कुठे पण दुर्गंधी वगैरे येणार नाही. एकदम क्लीन परिसर आहे. मस्तपैकी जेवण केलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे गुफेकडे. आणि गाईज ते खूप क्यूट अशी गोशाळा होती. त्यात खूप छोटे छोटे पिल्लू पण होते, गायचे वासरू. आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं खेळलो आणि आता आम्ही चाललो आहे गुफेजवळ. चलते चलते अभी हम बहुत थक गए तो हमने एक लिया है ब्रेक. अरे 5 मिनट में चलते हुए अभी से ब्रेक. थक गए, पानी वानी पी रहे. सो खा के आना क्योंकि इधर आपको मिनिमम 10-15 मिनट्स चलना है और पानी लेकर आना. ठीक है. How's the जोश?
मेरे फ्रेंड का पोर्ट्रेट इधर मिल गया है, सब फ्रेंड्स है, उनका पोर्ट्रेट देख लो। प्लीज इनको खाना मत खिलाना, मेरे ये यही है, इनके पोर्ट्रेट चाहिए। बोला है माकडांना खिलायचं, उसको खिला रही हूँ मैं, तेरे को खिला रही हूँ। पानी का शॉट ले रही है, ये लेना था, वो बोलना पानी का शॉट लेना था। गाईस इथे वरती पाणी पिण्याची सेवा आहे आणि गाईस पाणी खूप जास्त थंड आणि गोड आहे। गाईस आता आम्ही उतरतोय। गाईस आमचा एक्सपिरियन्स आजचा खूपच छान होता आणि आम्ही निघताना हवन चालू होतं। आणि गाईस जर तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी राहत असाल तर वन डे ट्रिपसाठी तुम्ही नक्की येऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।